मोहब्बत का सरबत कसं करणार आहे हे बघणार आहोत. चला तर आता रेसिपीकडे वळूया. दूध अर्धा लिटर, कलिंगड घेतलेला आहे आपण एक मोठ्या साईजमध्ये, हा सब्जा घेतलेला आहे आपण अर्धा तास भिजून, आणि काळं मीठ. आता आपण हे मिक्सरमध्ये ह्याची बारीक करून घेऊया हे कलिंगड. आता आपण हे ह्याच्यात टाकून घेऊया. आता आपण हे असे पेस्ट करून घेतली ह्याच्यामध्ये, ज्यूससारखं आपण हे केलेलं आहे पातळ. आता ह्याच पैच्या मापाने आपण 1 वाटी दूध घेणार आहे. एकत्र करून घ्यायचं आहे पूर्ण व्यवस्थित. ह्यामध्ये आपण हा सब्जा टाकून घेणार आहे. ह्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ, काळं मीठ वापरायचं आहे आपल्याला, आणि ह्याचं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण व्यवस्थित. आता हे पूर्ण आपण व्यवस्थित ढवळून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही साखर टाकू शकता. आता मी आणलेलं कलिंगड बऱ्यापैकी गोड होतं म्हणून मी त्यात साखरेचा वापर केलेला नाही आहे. तुम्हाला जर गोडपणा कमी वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये साखर ॲड करा. आता आपण ह्यामध्ये काय करायचं आहे, बर्फ ॲड करायचं आहे. बघा माझ्या बर्फाचे असे ट्रेमध्ये असे वेगवेगळ्या आकाराचे बर्फ आहेत. कसं मुलं असं आवडीने पण खातात ना, मग त्याच्यामुळे असं केले कट बर्फ ठेवलेला आहे. एक आपण मी तुम्हाला दाखवते. हे बघा बदामच्या आकारामध्ये, हे स्टारच्या आकारामध्ये. आता हे असं व्यवस्थित आपण थंड झालं की हे प्यायला खूप छान लागतं. अशा प्रकारे आपलं मोहब्बत का सरबत पिण्यासाठी तयार आहे. करायलाही खूप सोपं आहे आणि खायलाही खूप टेस्टी लागतो. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर तुम्ही असं बाहेरून दमून वगैरे आले, कलिंगड तर हे उन्हाळ्यामध्ये सगळीकडेच अवेलेबल असते, ते तुम्ही घरगुती पद्धतीने हे असं व्यवस्थित केलं तर मुलं आवडीने थंडगार पितील.